सो आता आपण सुरुवात करूया इंग्लिश ग्रामर मधल्या ज्या काही गोष्टींची आपल्याला इंग्लिश बोलण्यासाठी फार फार गरज आहे अशा काही गोष्टींना त्या आपण बघणार आहोत. यातली सर्वात पहिली गोष्ट जी आपण बघणार आहोत ती आहे प्रपोजिशन्स. ओके. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल कारण बऱ्याच वेळा आपण बघतो की बऱ्याच कोर्सेसमध्ये किंवा बऱ्याच पुस्तकांमध्ये अशी केलेली असते की वाक्याचे 9 सॉरी शब्दांच्या जाती, वेगवेगळ्या शब्दाचे जे प्रकार असतात, कर्ता, कर्म, क्रियापद, क्रियाविशेषण, नाम, सर्वनाम यांनी केलेली असते आणि मग त्याच्यानंतर ते प्रत्येक एका गोष्टीचं सिक्वेन्समध्ये ते एक्सप्लेन करत गेलेलं असतं आणि मग नंतर काळ येतात वगैरे दॅट वे. पण आपण थोड्या वेगळ्या प्रकारे जाणार आहोत. आपण ज्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत की ज्याच्याशिवाय आपण वाक्य बोलूच शकत नाही त्या गोष्टी आपण आधी बघणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण इतर गोष्टींकडे वळणार आहोत. तर इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी माझं असं स्पष्ट मत आहे की तुम्हाला फक्त 2 गोष्टी व्यवस्थित कळल्या पाहिजे. एक म्हणजे प्रपोजिशन्स आणि दुसरं म्हणजे काळ, टेन्स. प्रपोजिशनला जनरली मराठीमध्ये अव्यय असं म्हटलं जातं. हे आपण सर्वात पहिले घेण्याचं कारण असं आहे की माझ्या मते हे तुम्हाला आधी कळालं पाहिजे. तर प्रपोजिशन म्हणजे काय? तर प्रपोजिशन म्हणजे असे शब्द की जे आपल्या पूर्ण वाक्याला अर्थ देतात. प्रपोजिशन हे ॲक्च्युली वाक्यामध्ये किंवा शब्दामध्ये कधीच एकटे येत नाहीत. ते कोणत्या तरी शब्दाला जोडूनच येत असतात. आता उदाहरणार्थ घरावर, दुकानामागे, तिच्याकडे, माझ्याजवळ, आमच्याबरोबर हे जे शब्द आहेत यातले जे वर, मागे, कडे, बरोबर, जवळ हे ह्या शब्दांना आपण प्रपोजिशन्स म्हणतो, अव्यय. एक उदाहरण सांगतो की 2 वाक्य आहेत बघा. ह्या वाक्यात आपण काय बदललंय ते तुम्ही लक्षात घ्या, ऑब्झर्व करायचा प्रयत्न करा आणि बघा की काय बदलल्याने आपल्याला त्या वाक्याचा पूर्ण अर्थ बदलतोय. मी नेहमी सांगत असतो की वाक्यामध्ये किंवा बोलताना सर्वात महत्त्वाची गोष्ट असते तुमचं अर्थ. त्या वाक्यामधला जो तुम्ही अर्थ सांगत आहात तो समोरच्यापर्यंत कितपत आणि कशा प्रकारे तुम्ही पोहोचवताय ती गोष्ट. त्यामुळे मी नेहमी अर्थावरच भर देणार आहे. आता 2 वाक्य सांगतो. राजेशला कुत्रा चावला आणि राजेश कुत्र्याला चावला. 2 वाक्य बघा. याच्यामध्ये काय फरक जाणवला तुम्हाला? कर्ता एकच आहे, क्रियापद एकच आहे, काळही एकच आहे. आपण बदललं काय? आपण बदललं यातला फक्त एक अक्षर ला. हे ला आपण पहिल्या वाक्यात राजेश नंतर लावलं होतं आणि दुसऱ्या वाक्यात कुत्र्यानंतर लावलं. ओके. बट बघा वाक्याच्या अर्थामध्ये काही फरक पडतोय का? नक्कीच फरक पडतोय. पहिल्या वाक्यात कुत्र्याने राजेशला चावलं त्यामुळे राजेशला 14 इंजेक्शन घेणं गरजेचं आहे. दुसऱ्या वाक्यात राजेश कुत्र्याला चावलाय. आपण वाक्यामध्ये बाकी कोणतीच गोष्ट बदलली नाही, फक्त एक अक्षर बदललं, एक अव्यय बदलला आणि त्यामुळे वाक्याचा पूर्ण अर्थ बदलला. स्पेशली जर तुम्ही स्वतः राजेश असाल तर दोन्ही वाक्यांचा अर्थ तुम्हाला जरा जास्तच जाणवेल की तुम्ही जेव्हा ही गोष्ट ऑब्झर्व कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की बाकी सर्व गोष्टी आपण सेम ठेवल्यात पण प्रपोजिशन फक्त बदललं आहे. ह्यामुळेच प्रपोजिशन खूप महत्त्वाचं असतं. मॅक्सिमम वेळा आपल्याला ही जाणीव नसते. आपण सुरुवात करतो काळांपासून. नो डाऊट काळ महत्त्वाचे आहेतच. काळाशिवाय तर कोणत्याच भाषेत तुम्ही बोलू शकणार नाही. इंग्लिश तर सोडा, मराठीत पण आपण काळांशिवाय बोलू शकत नाही. बट काळांच्या जोडीला ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ही समजणं, ती वापरता येणं हे जास्त महत्त्वाचं आहे. काही प्रपोजिशन्स जे फार कॉमनली वापरले जातात त्यांची लिस्ट आपण तुमच्या फंडामेंटल्सच्या बुकमध्ये दिलेली आहे, पेज नंबर 27 वर. याच्यामधले काही प्रपोजिशन्स आपण बघूया. च्या बद्दल, च्या विषयी, अबाउट, च्या वर, अबव, च्या पलीकडे, अक्रॉस, च्या नंतर, आफ्टर, च्या विरुद्ध, अगेन्स्ट, च्या मध्ये, अमंग, च्या भोवती, अराउंड, ला आणि कडे याच्यासाठी ॲट, च्या आधी, बिफोर, च्या मागे, बिहाइंड, च्या खाली, बिलो, च्या बाजूला, बिसाइड, दोघांच्या मध्ये, बिटवीन, ने द्वारे, बाय, च्या दरम्यान, ड्युरिंग, च्या शिवाय, एक्सेप्ट, च्या साठी, फॉर, च्या पासून, फ्रॉम, च्या आत,
किंवा च्या मध्ये इन, च्या सारखा लाईक, च्या जवळ नियर, चाची चे ऑफ, च्यावर ऑन, च्या बाहेर आउट, पासून सिन्स, च्या मधून थ्रू, पर्यंत टिल, स ला ना ते टू, च्यावर अप, च्या बरोबर विथ, च्या शिवाय विदाउट. हे जे प्रपोजिशन्स आहेत, ही लिस्ट पूर्ण प्रपोजिशन्सची लिस्ट अजिबात नाही आहे, पण ही लिस्ट अशा प्रपोजिशन्सची आहे जे मॅक्सिमम वेळा आपल्या डे टू डे लाईफमध्ये वापरले जातात. आता यांचा वापर आपण कसा करायचा आणि मुळात इंग्लिश प्रपोजिशन आणि मराठी प्रपोजिशन वापरण्यामध्ये मूळ फरक आहे तो आपण बघूया. आता जे दोन वाक्य आपण बघितले की राजेश कुत्र्याला चावला आणि राजेशला कुत्रा चावला, याच्यात बघा ला हे प्रपोजिशन आहे ते शब्दाच्या नंतर लावलेलं आहे, राजेश आणि मग नंतर ला आलाय. बट इंग्लिशमध्ये प्रपोजिशन आपण शब्दाच्या आधी घेतो, म्हणजे घरावर हा शब्द आहे, याच्यामध्ये वर घरानंतर आलेला आहे, पण जर तुम्ही इंग्लिशमध्ये ते वापरलं तर इंग्लिशमध्ये तोच शब्द ऑन हाऊस असा होईल. आपल्याला एक नेहमी सवय असते की आपण मराठी वाक्यांचं जसंच तसं शब्दशः भाषांतर इंग्लिशमध्ये करत जातो, त्यामुळे बऱ्याच वेळा आपण घरावर हा शब्द जर असेल तर आपण हाऊस ऑन असं लिहितो किंवा होम ऑन असं लिहितो. बट तिथे आपली ही गडबड होते, कारण प्रपोजिशन इंग्लिशमध्ये ज्या पद्धतीने वापरले जातात त्या पद्धतीने मराठीत अजिबात वापरले जात नाही. मराठीमध्ये प्रपोजिशन्स आधी नंतर येतात वाक्याच्या आणि इंग्लिशमध्ये शब्दाच्या आधी येतात. हा मूळ फरक आपण लक्षात ठेवला तर बाकी गोष्टी आपल्याला फार इझी होऊन जातात. सो हे जे प्रपोजिशन आहे, आता याच्यामध्ये काही मध्ये तुम्हाला डाऊट असेल कदाचित की अमंग आणि बिटवीन हे दोघांचा अर्थ दिलेला आहे च्यामध्ये. फक्त बिटवीन जे आहे ते दोघांच्या मध्ये जेव्हा आपल्याला वापरायचं असेल त्यावेळेस आपण वापरणार, आणि अमंग जे आहे ते अनेक लोकांच्या किंवा अनेक वस्तूंच्या मध्ये जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला दाखवायची आहे त्यावेळेस आपण अमंग वापरणार. उदाहरणार्थ आय एम सिटिंग बिटवीन माय मदर अँड फादर, इथे बिटवीन दोघांच्या मध्ये म्हणून वापरलाय. आणि आय एम सिटिंग अमंग माय फॅमिली मेंबर्स, म्हणजे मी माझ्या फॅमिली मेंबर्सच्या मध्ये बसलेलो आहे, अशा पद्धतीने. इंग्लिशच्या आपल्या ह्या कोर्समध्ये मी फार कमी गोष्टी तुम्हाला पाठ करायला सांगणार आहेत आणि प्रपोजिशन ही त्यातली एक गोष्ट आहे. त्यामुळे जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर हे प्रपोजिशन्स तुम्ही पाठ करून टाका. डोंट वरी, मी फार गोष्टी तुम्हाला पाठ करायला नाही सांगणार आहे. ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या फक्त आपल्याला त्याला पर्याय नाही, तर त्या आपल्याला करणं फार गरजेचं आहे.